आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। महाराष्ट्र माइनॉरिटी एनजीओ फोरम की ओर से पूरे महाराष्ट्र में अल्पसंख्यक समाज में जन जागृति के लिए वो 18 दिसंबर को अल्पसंख्यक दिन बनाया जाए, इसलिए महाराष्ट्र माइनॉरिटी एनजीओ फोरम के संस्थापक अध्यक्ष जाकिर हुसैन सिकलकर सर हर जिले में जाकर जिलाधिकारी को निवेदन दे रहे हैं। इसी तरह धुले जिले में भी धुले जिलाधिकारी वो धुले जिला अल्पसंख्यक जिलाधिकारी को निवेदन दिया गया कि शासन निर्णय अनुसार 18 दिसंबर को अल्पसंख्यक दिन बनाया जाए। वो हर जिलाधिकारी कार्यालय में अल्पसंख्यक विभाग फलक लगना चाहिए और उसका अहवाल शासन को भेजा जाना चाहिए। निवेदन देते समय माइनॉरिटी एनजीओ फोरम के अध्यक्ष जाकिर हुसैन सिकलकर सर, कार्य अध्यक्ष बारी सर, जुबेर सर के अलावा अल्पसंख्यक समाज के नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। क्या मिली है इसकी बात मैं सवाल करते थे। बच्चे तो बहुत छोटे हैं, जिनको पता नहीं है, बड़े बड़े लोग हैं वो समझ सकते हैं। भारत या महाराष्ट्र की बात करें, मुसलमानों की बात करें, माइनॉरिटीज की बात करें कि आपके लिए ये है, ये है, ये है, ये है, तो सबसे पहला नाम आता है जिल्हा अल्पसंख्याक शाखा आता मंजूर आहे। जिल्हा नियोजनला त्याचे ऍडिशनल चार्ज ओके कोणीतरी अनसरेबल आहे। त्याच्याबरोबर जिल्हा अल्पसंख्याक आयुक्तालयही औरंगाबादला झाला। आता विभागीय आयुक्तांच्याकडे तुमच्या उपायुक्त पोस्टीला विविध पोस्टी किंवा संचालक उपसंचालक अशी सेवा सुरू आहे। मंत्रालयापासून जिल्ह्यापर्यंतची यंत्रणा आता कार्यालयीन प्रशासन झाले। जिल्ह्याचं प्रशासन ऍक्टिव्ह झाल्याशिवाय पुढचं बदलही बनणार। पण आम्ही समाजातर्फे काही गोष्टी आहेत त्या प्रशासनाला जागे करतोय आणि समाजालाही जागे करण्याचं आम्ही काम करतोय। या सगळं होत असताना आता जिल्हा अल्पसंख्याक शाखा जर इथं आहे, मंजूर झालेली आहे, ऍडिशनल पदभार जिल्हा नियोजनकडे आहे, तर कुठेतरी अल्पसंख्याक शाखेचा फलक लागला पाहिजे। म्हणजे इतर कोणी काम आलं तर छोटंसं काम कोणी आलं त्याला कळलं ना बाबा आपल्यासाठी काहीतरी आहे, तो लाभ घेईल नाही घेईल तो नंतरचा विषय, प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते आमचं महत्वाची मागणी आहे। दुसरी आहे की जिल्हा पंतप्रधानांचा 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम आहे, तो पूर्वीपासून राबवण्याची जिल्हा अल्पसंख्याक समितीची नियुक्तीचा विषय होता। तर त्या जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये सगळे विभाग प्रमुख, जिल्हाधिकारी अध्यक्ष, आरडीसी सचिव असं त्याचा कार्यक्रम पॅटर्न आहे आणि 2 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करायची होती। परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये अशासकीय नियुक्तीचे प्रस्तावही शासनाकडे गेले नाही किंवा आपल्या स्थानिक स्तरावर ते अशासकीयांची नियुक्ती झाली नाही। आता इथं धुळेला झाली, गेल्या वर्षी थोडंसं काही पॉलिटिकल पॉवर थोडीशी असल्यामुळे इथं 2-3 सदस्य झाले तयार, पण त्या सदस्यांनी घेऊन दर तिमाहीला आढावा बैठक व्हायला पाहिजे, ती होत नाही, ही एक झाली। तिसरा विषय मागणी आहे, पहिली मागणी आहे की जिल्हा अल्पसंख्याक शाखेचा फलक लागला पाहिजे। तसं तर आम्हाला सांगा, आम्ही काल गेले वाढले काय बोललो मी तुम्हाला बोलले म्हटलं तिथं फलक दिलाय, आता देऊन टाकतो। MMNF चे सर्व कार्यकर्ता आज कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्याकरता आलो होतो। आमचे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत जाकीर शिकलकर, हे पूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक दिवस 18 डिसेंबर हा साजरा झालाच पाहिजे व अल्पसंख्याकांच्या विविध योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित झाल्या पाहिजे या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात आणि ते प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवेदन देतात आणि कलेक्टर यांना अल्पसंख्याक दिवस साजरा करणे आणि अल्पसंख्याकांच्या विविध योजना या कशा प्रकारे कार्यान्वित झाल्या पाहिजे याची मागणी करत असतात। जाकीर शिकलकर सर आपल्यासमोर। नमस्कार, मी जाकीर शिकलगार, महामायनॉरिटी एनजीओ फोरम MMNFचा संस्थापक अध्यक्ष। आम्ही गेली 4 वर्षापासून अल्पसंख्याकांच्या विकासासाठी लढा देत आहोत आणि त्या दरम्यान आम्ही दरवर्षी एक सरकारला जागृत करणं आणि समाजालाही जागृत करणं ही मोहीम हाती घेतली आणि दरवर्षी आम्ही 11 नोव्हेंबरपासून 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिन या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रशासनाला आणि समाजाला जागृत करतो। आता ही जागृतीची मोहीम जी आहे त्याच्या पाठीमागचं मूळ कारण असं आहे की आपलं भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली, परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाखा नव्हती, फक्त मंत्रालय होतं। अल्पसंख्याक शाखा आणि अल्पसंख्याक आयुक्तालय नसल्यामुळं अल्पसंख्याकांचा विकास झाला नाही।
परंतु गेल्या 4 वर्षातल्या आमच्या प्रयत्नांमुळं आता अल्पसंख्याक आयुक्तालय मंजूर झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक शाखा मंजूर झाली। पण दुर्दैवाची बाब अशी आहे की या अल्पसंख्याक शाखेला स्वतंत्र पदभाराचे अधिकारी शासनाने दिले नाही आणि कुठेही जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हा अल्पसंख्याक शाखेचा फलक लागलेला नाही। आमची प्रमुख मागणी आहे की अल्पसंख्याक शाखेचा फलक तरी पहिला लावा। दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक जिल्ह्याला असेल किंवा पूर्ण देशभर पंतप्रधान 15 कलमी अल्पसंख्याक कार्यक्रम आणि तो राबवण्यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीची नियुक्ती आहे, परंतु ती समिती कुठेही कार्यान्वित होत नाही। त्याच्या तिमाही बैठका होत नाहीत, शासकीय अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या होत नाहीत। या जिल्ह्यामध्ये शासकीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती झाली आहे, परंतु मीटिंग होत नाही। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की अल्पसंख्याक हक्क दिन हा थातुरमातुर पद्धतीने साजरा केला जातो किंवा केलाही जात नाही। तो चांगला प्रभावी पद्धतीने साजरा झाला तरच योजना कार्यान्वित होतील आणि तरच अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सुटतील। 18 डिसेंबर हक्क दिनानिमित्त प्रशासनाने अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रतिनिधींना बोलवून समस्यांचा उकल केला पाहिजे आणि समाज विकासासाठी योग्य तो प्रस्ताव शासनाला दिला पाहिजे। आम्ही आपले खूप आभारी आहोत। धन्यवाद।